कलेक्शन्स फ्रेमवर्क. त्याआधी आपण क्विक रिकॅप घेऊयात. मागच्या सेशनमध्ये आपण काय-काय बघितलं होतं? आपण स्ट्रिंग्सचे काही कॉमन मेथड्स बघितले जसे की कॉनकॅट, कॅरेट, लेंथ, सबस्ट्रिंग, रिपीट असे काही फंक्शन्स ज्याचा वापर करून आपण स्ट्रिंग्सवर काही ऑपरेशन्स केले, हे आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं स्ट्रिंग्सवर जसं Pythonमध्ये रिलेशनल ऑपरेटर्सचा वापर करून कंपॅरिझन करता येतं. पण जावामध्ये हे पॉसिबल नाही. आपण रिलेशनल ऑपरेटर्सचा वापर करून कंपॅरिझन नाही करता येत. सो आपण त्यासाठी रिलेशनल फंक्शन्स की आपण काही फंक्शन्स पाहिले ज्याचा वापर करून आपण जावामध्ये स्ट्रिंगवर कंपॅरिझन असं करता येईल असे काही फंक्शन्स आपण बघितले जसे की इक्वल्स, कंपेअर टू, इक्वल्स, इग्नोर केस वगैरे असे काही फंक्शन्स आपण पाहिले. आपण काही कॅरेक्टर्सचे मेथड्स पाहिले, जे मेथड्स आपण एका कॅरेक्टरवर वापरू शकतो. जसे की इस डिजिट किंवा इस लेटर टू अप्पर केस. जेणेकरून आपण कॅरेक्टर्सचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा त्याचं चेक असे ह्या मेथड्सचा वापर करून करू शकतो. तसेच आपण पाहिले काही स्ट्रिंग फॉर्मॅटिंग साठी वापरणारे फंक्शन जसे की स्ट्रिंग डॉट फॉर्मॅट फंक्शन वापरून आपण स्ट्रिंगला फॉर्मॅट केलं किंवा प्रिंट एफ फंक्शन वापर करून आपण स्ट्रिंगला फॉर्मॅट केलं प्रिंट करण्यासाठी. ते फॉर्मॅटिंग करण्यासाठी आपण काही फॉर्मॅट स्पेसिफायर्स पाहिले जसे की स्ट्रिंगसाठी पर्सेंटेज वापरतात, इंटिजरसाठी %d तसं फ्लोटिंगसाठी %f असे काही फॉर्मॅट स्पेसिफायर्स आपण पाहिले. सो आता आपण बघणार आहोत जावा कलेक्शन्स फ्रेमवर्क. त्यात आपण आता बघणार आहोत, की जावा कलेक्शन्स फ्रेमवर्कमध्ये काय-काय असतं. जसे की अरे लिस्ट असतात, हॅश मॅप असतो, हॅश सेट असतो. आता हे सगळे आपण जे टाइप्स आहेत किंवा कलेक्शन्स आहेत, हे आपण पुढे बघणार आहोत. सो जावा कलेक्शन्स फ्रेमवर्क काय आहे एक्झॅक्टली? सो हा कलेक्शन फ्रेमवर्क असा फ्रेमवर्क आहे ज्याच्यात आपल्याला बरेच किंवा व्हरायटी ऑफ डेटा स्ट्रक्चर्स असे ह्या कलेक्शन्समध्ये अवेलेबल आहे. जे आपल्या कॉमन टास्कसाठी वापर आपल्याला करता येईल. हे जनरली ज्यांचा वापर आपण आपल्या रोजच्या प्रोग्रामिंग जीवनात वापर करतो. जसे की हॅश सेट किंवा अरे लिस्ट असे काही डेटा टाइप्स आहेत जे आपण यूज करू शकतो ह्या फ्रेमवर्कमधून. सो अरे लिस्ट, हॅश सेट, हॅश मॅप या सगळ्यांना आपल्याला जर Python सोबत रिलेट करायचं असेल, तर अरे लिस्ट ही एक Pythonमध्ये असणारी लिस्टच्या प्रकारे आहे. तसंच हॅश सेट एक सेट आपण जे Pythonमध्ये बघितलं होतं, ते त्याच्यासारखं आहे. त्यातला डिफरन्स काय आहे ते आपण पुढच्या भागात बघू. परत हॅश मॅपला आपण डिक्शनरी असं पद्धतीने विचार करू शकतो. हॅश मॅप एक एक डिक्शनरीच्या पद्धतीचं डेटा स्ट्रक्चर आहे. सो आपण हे पूर्ण माहितीत पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सो अॅरे लिस्ट ही एक अॅरे आहे, अॅरे कलेक्शन आहे. सो बेसिकली एक अॅरे आपण जसं डिफाईन करत होतो, जावामध्ये आपण याआधी बघितलं होतं, की अॅरे कसं डिफाईन करता येतं. इंट अॅरे कसं आपल्याला बनवता येतं, इंटिजर टाइपचा अॅरे किंवा स्ट्रिंग टाइपचा अॅरे. सो अॅरे लिस्ट हे कसं वेगळं आहे किंवा त्याचा कसा उपयोग आपल्याला छान पद्धतीने करता येईल. सो अॅरे लिस्ट हे बेसिकली अॅरेपासून कसं वेगळं आहे. सो अॅरे लिस्टची साईज आपल्याला मेन्शन करायची गरज नाहीये. आपण जेव्हा अॅरे लिस्ट बनवतो, अॅरे लिस्ट ही कितीही पीसेसमध्ये ग्रो होऊ शकते किंवा अॅरे लिस्ट हे कितीही साइझने वाढू शकते. सो आपण अॅरे बनवताना त्याची साइझ मेन्शन करतो. पण अॅरे लिस्ट आपण जेव्हा बनवतो जावामध्ये तेव्हा आपल्याला साइझ मेन्शन करायची गरज नाहीये. आपण त्या अॅरे लिस्टमध्ये आपले जे काही व्हेरिएबल्स आहे किंवा जे काही व्हॅल्यूज आहेत, ते आपण ॲड करू शकतो डायनॅमिकली हवे तितक्या. सो आपण आता त्याचा सिंटॅक्स बघूया. आपण अॅरे लिस्ट डिक्लेअर करताना अॅरे लिस्ट असं क्लासचं नाव स्पेसिफाय करतो आणि अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये आपण त्याचा टाइप देतो. सो अॅरे लिस्ट आपल्याला जर इंटिजर टाइपचे हवे असेल, तर आपण हा टाइप ह्या अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये देणार. त्याच्यापुढे आपण व्हेरिएबलचं नाव देणार आणि इज इक्वल्स टू न्यू अॅरे लिस्ट आणि ओपन क्लोज ब्रॅकेट. सो आपण अॅरे लिस्ट ह्या टाइपचं ऑब्जेक्ट इनिशियलाइज करतोय म्हणून न्यू या कीवर्डचा वापर करून आपण केलं. सो आता आपण इकडं एक प्लेयर्स असं एक ऑब्जेक्ट बनवूया, जो अॅरे लिस्ट टाइपचा आहे आणि त्या अॅरे लिस्टमध्ये आपण सगळे स्ट्रिंग्स असे स्टोअर करणार आहोत. सो ह्या फंक्शन्स अॅरे लिस्टमध्ये काही फंक्शन्स आहेत इनबिल्ट ज्यांचा आपण वापर करू शकतो. जसे की ॲड मेथड आहे. सो ॲड आपण अॅरे लिस्टमध्ये काही व्हॅल्यूज ॲड करायचे असतील, तर आपण ॲड मेथडचा वापर करू शकतो. कुठल्या इंडेक्सवरून आपल्याला अॅरेमध्ये असणारी व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची असेल, जो आपल्याला त्याचे फर्स्ट इंडेक्सवरची व्हॅल्यू घ्यायची असेल, तो गेट मेथडचा वापर आपण करू शकतो. त्यात आपण इंडेक्स अप्लाय करणार आणि गेट मेथड थ्रू आपल्याला त्या इंडेक्सवरची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. तसंच सेट कुठल्या एका पर्टिक्युलर लोकेशनवर आपल्याला व्हॅल्यू सेट करायची असेल, तर त्याचा इंडेक्स आणि त्याची व्हॅल्यू आपण पास करून त्या व्हॅल्यूला रिप्लेस करू शकतो, सेट करू शकतो. तसं रिमूव्ह इंडेक्स देऊन किंवा एलिमेंट देऊन असं आपण त्याच्यावर ऑपरेशन्स करू शकतो.
सो आपण आता एक एक्झाम्पल घेऊयात, जिकडे आपण प्लेयर्स असा ऑब्जेक्ट बनवतोय. त्याचा ॲरे लिस्ट टाइपचं आपण घेणार आहोत आणि त्यात आपल्याला सगळे स्ट्रिंग्स स्टोअर करायचे. बेसिकली प्लेयर्सची नावं आपल्याला स्टोअर करायचे. सो आपण एक ॲरे लिस्ट स्ट्रिंग्स प्लेयर इज इक्वल्स टू न्यू ॲरे लिस्ट असं प्लेयरला इनिशियलाइज केलं. आणि आता आपल्याला त्याच्यात काही प्लेयर्सचे नाव ॲड करायचे आहेत. सो आपण प्लेयर्स डॉट ॲड आणि प्लेयरचं नाव. तर ह्या ठिकाणी आपण 0th इंडेक्सवर राहुल प्लेयरला ॲड करतोय. त्यानंतर आपण प्लेयर्स डॉट ॲड अभि. सो अभि हे स्ट्रिंग आपण प्लेयर्समध्ये ॲड केले. सो आपल्याला आता राहुल आणि अभि हे 2 प्लेयर्सचे नाव आपले ॲरे लिस्टमध्ये आपण ॲड केले आणि त्यांना आपण प्रिंट करून बघतोय. तर राहुल आणि अभि असं प्रिंट झालं. सो दोन्ही स्ट्रिंग्स आपण जे ॲरे लिस्टमध्ये दिले होते ते स्टोअर झाले. ॲरे लिस्ट वापरायच्या आधी आपल्याला सर्वात आधी त्याचा पॅकेज इम्पोर्ट करावा लागतो. सो सर्वात स्टार्टिंगला प्रोग्रामच्या स्टार्टला आपण इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट ॲरे लिस्ट असा हा क्लास इम्पोर्ट करतो. ॲरे लिस्टचं हे पास्कल केसमध्ये क्लासचं नाव असल्यामुळे सो ए आणि एल हे कॅपिटल असणार आहे. आता आपण हा कोड आपण प्लेग्राऊंडमध्ये रन करून बघूयात. सो आता आपल्याला ॲरे लिस्ट यूज करायची आहे. सो ॲरे लिस्ट यूज करण्यासाठी आपल्याला पहिलं त्याचं पॅकेज इम्पोर्ट करावे लागेल. सो ॲरे लिस्ट कुठल्या पॅकेजमध्ये आहे? तर ॲरे लिस्ट जावा डॉट युटिल पॅकेजमध्ये आपल्याला मिळेल. सो आपण इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट ॲरे लिस्ट. सो या पद्धतीने आपण ॲरे लिस्ट हा क्लास इम्पोर्ट केला आहे. सो ॲरे लिस्ट क्लास इम्पोर्ट केल्यानंतर आपण आता त्याचा इन्स्टन्स क्रिएट करणार आहोत. सो इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी आपण कसं लिहिणार आहोत? सो ॲरे लिस्ट आणि अँग्युलर ब्रॅकेटच्या आत आपण त्याचा डेटा टाइप स्पेसिफाय करणार आहोत. सो आपण स्ट्रिंग टाइपचा ॲरे लिस्ट बनवत आहे तिथं. बरोबर? सर आपण ॲरे लिस्ट ऑफ स्ट्रिंग आणि आपण त्या व्हेरिएबलचं नाव असं प्लेयर्स असं देणार आहोत इथे. न्यू ॲरे लिस्ट ओपन क्लोज अँग्युलर ब्रॅकेट आणि राउंड ब्रॅकेट ओपन क्लोज. सो या पद्धतीने आपण ॲरे लिस्टचा इन्स्टन्स क्रिएट केला. आता ॲरे लिस्टचा इन्स्टन्स क्रिएट केल्यानंतर आपल्याला त्यात व्हॅल्यूज ॲड करायचे. सो आपण व्हॅल्यूज ॲड करणार आहोत. सो प्लेयर्स डॉट ॲड आपण 0th इंडेक्सवर ही व्हॅल्यू ॲड करूयात. सो आपण राहुल असं ॲड करूयात. ठीक आहे. सो आपण 0th इंडेक्सवर राहुल ही व्हॅल्यू ॲड केली. त्यानंतर आपण अजून एक व्हॅल्यू ॲड करूयात. सो प्लेयर्स डॉट ॲड आपण आता इथे इंडेक्स स्पेसिफाय नाही करणार. आपण फक्त व्हॅल्यू देणार आहोत. सो आपण व्हॅल्यू देऊयात अभि. सो आपण अभि प्लेयर ॲड करतोय. त्यानंतर आपण हे आउटपुट प्रिंट करूयात. सो आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. सो आपण प्लेयर्स हा ऑब्जेक्ट प्रिंट करणार आहोत. सो प्लेयर्स आपण असं प्रिंट करतोय. सो आपण हे आता रन करून बघूयात आपलं आउटपुट. सो आपल्याला आता बघायला मिळतंय राहुल आणि अभि असे 2 प्लेयर्सचे नाव प्रिंट झालेत. राहुलची पोझिशन फर्स्ट आहे आणि सेकंड अभिची पोझिशन आहे. सो आपण आता राहुलला इंडेक्स न देता हा प्रोग्राम रन करून बघूयात. सो राहुल आणि अभि विदाऊट इंडेक्स आपण आपण ऍड करतोय प्लेयर्समध्ये आणि त्यानंतर आपण प्रिंट करून बघूयात. तर कुठल्या सिक्वेन्समध्ये हे ऍड होत आहे. सो राहुल पहिलं झालं आणि अभि हे सेकंड झालं. सो बाय डिफॉल्ट त्यांनी इंडेक्स 0 आणि 1 असा घेतला. आता आपण अभिला इंडेक्स 0 देऊया. सो आपण पहिलं राहुलला ऍड करतोय आणि नंतर आपण अभिला ऍड करतोय आणि अभिचा इंडेक्स आपण 0 देतोय. सो आपण ह्या केसमध्ये आपला प्रोग्राम रन केल्यानंतर काय आउटपुट मिळतंय बघूयात. सो आपण बघू शकतो अभि हा पहिला एलिमेंट आहे आपल्या ॲरे लिस्टमध्ये आणि राहुल हा दुसरा एलिमेंट आहे आपल्या ॲरे लिस्टमध्ये. बरोबर? कारण आपण अभिचा इंडेक्स स्पेसिफाय केला होता. तो 0 इंडेक्सवर अभि ऍड झाला आहे आणि राहुल याला आपण इंडेक्स स्पेसिफाय नव्हतं केलं म्हणून त्यांनी सेकंड पोझिशनवर असं शिफ्ट केलं. तर असं तुम्ही अजून काही ट्राय करून नक्की बघा. स्लाइड्सकडे वळूयात. आता आपण स्ट्रिंग्स ऍड केली आपल्या ॲरे लिस्टमध्ये. आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स ऍड करून बघूयात. सो आपल्याला प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं जर ॲरे लिस्ट बनवायचं असेल तर आपण साधारण असं सिंटॅक्स वापर केला असता आपण त्याचा. कारण आपण टाइप हे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये देतो. सो ॲरे लिस्ट इंट पॉइंट्स एक व्हेरिएबलचं नाव दिलं आपण आणि न्यू ॲरे लिस्ट केलं आणि यामध्ये आपण पॉइंट्समध्ये इंटिजर आपण टाइप बनवत होतो. तर अपेक्षित होतं आपण एक इंटिजर व्हॅल्यू देऊ. सो 56 असं आपण व्हॅल्यूज अप्लाय करू आणि त्याला प्रिंट करू. पण हे असं जावामध्ये पॉसिबल नाही प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सच्या संबंधित. सो आपल्याला एरर असा येतो की हे जे टाइप आहे हे सपोर्ट नाही करत. सो ॲरे लिस्टमध्ये आपल्याला नेहमी हे ऑब्जेक्ट टाइपचा ॲरे लिस्ट आपण बनवू शकतो. कारण आपला इंट, कॅर, बुलियन हे सगळे प्रिमिटिव्ह टाइप असल्यामुळे ॲरे लिस्टमध्ये सपोर्ट केले जात नाही. सो आपण प्रिमिटिव्ह टाइप हे ॲरे लिस्टमध्ये कसे ॲड करू शकतो मग? की इंट आणि बूल कॅरेक्टर अशा टाइपचे आपण ॲरे लिस्ट बनवू नाही शकत जावामध्ये. तर आपण ते कसा वापर करता येणार त्याचा? सो रॅपर क्लासेस असं नावाचा काही कन्सेप्ट असतो जावामध्ये. ज्याचा वापर करून आपण असे जे
अॅरे लिस्ट आहे किंवा हॅश मॅप आहेत किंवा असे काही टाइप्स आहेत ज्यांमध्ये आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सचा वापर करू शकतो. सो बेसिकली इंटिजर जे आपण इंट म्हणून असं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याचा एक रॅपर क्लास असतो अवेलेबल जावामध्ये. सो इंटिजर अशा नावाच्या क्लासमध्ये आपण इंटिजर व्हेरिएबल स्टोअर करू शकतो. सो असे काही रॅपर क्लासेस आपण वापर करून प्रिमिटिव्ह डेटा टाइपचाही अॅरे लिस्ट बनवू शकतो. सो आपल्याला काही लिमिटेशन्स नाहीये. फक्त जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत, हे रॅपर क्लासमध्ये एक त्याचा वापर करून म्हणजेच की रॅपर क्लासेस या प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा रॅपर क्लासेस चा वापर करून आपण अॅरे लिस्ट बनवू शकतो. सो एक्झाम्पल्स घेऊयात. प्रिमिटिव्ह टाइप जसं बाईट असेल, तर आपण कॅपिटल बी असं बाईट म्हणून डेटा टाइप चा वापर करू शकतो. सो बेसिकली हे जे रॅपर क्लासेस आहे हे क्लासेस आहेत. हे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स नाहीत जे इनबिल्ड असतात लँग्वेजमध्ये. तर हे क्लासेस आहेत आणि क्लासेस असल्यामुळे ह्यांचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो आणि कारण ह्यांचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो म्हणून आपण हे अॅरे लिस्टमध्ये त्याचा वापर करू शकतो. सो आपण जर आपल्याला बुलियन टाइपचं डेटा टाइपचं जर व्हेरिएबलचं अॅरे लिस्ट बनवायची असेल, तर आपण बी कॅपिटल बुलियन अशा क्लासचा रॅपर क्लासचा वापर करू शकतो. तसंच इंटचं इंटिजर, लाँगचं लाँग, फ्लोट, शॉर्ट असे सगळे रॅपर क्लासेस जे राइट हँड साइडला आपल्याला दिसतात ते रॅपर क्लासेस कॉलमच्या अंडर ते क्लासेसचा आपण वापर करू शकतो प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं अॅरे लिस्ट बनवण्यासाठी. सो आता आपण इंटिजरचं जे आपल्याला एरर येत होतं त्याला आपण आता प्रॉपर वेमध्ये रॅपर क्लासचा वापर करून अॅरे लिस्ट आपण बनवूयात. सो आपण आता अॅरे लिस्ट इंटिजर सो आपण इंट असं नाही देत आहे. आपण डेटा टाइप देतोय इंटिजर. इंटिजर हा रॅपर क्लास आहे. ज्याचा आपण आता पॉइंट्स हा व्हेरिएबल बनवणार आहे. जो अॅरे लिस्ट इंट ऑफ टाइप इंटिजर असं एक आपण अॅरे लिस्ट बनवतोय. सो पॉइंट्स डॉट ॲड 56 आपण परत 56 अशी ॲड करतोय पॉइंट्समध्ये. 56 हे इंटिजर व्हॅल्यू आहे, बरोबर? त्याला आपण ॲड केलं आणि प्रिंट केलं. प्रिंट करून बघतो आपल्याला 56 मिळालं. सो आपण जे लिमिटेशन होतं ते ओव्हरकम केले रॅपर क्लासेसचा वापर करून. सो या पद्धतीने आपण प्रिमिटिव्ह टाइपचे अॅरे लिस्ट बनवले. तर अजून काही मेथड्स आपण बघूयात, जे अॅरे लिस्टवर आपण वापर करू शकतो. जसे की साइज, क्लिअर, ॲड ऑल असे काही टाइप्स आहेत किंवा फंक्शन्स आहेत, जे अॅरे लिस्टवर आपण यूज करू शकतो. परत सब लिस्ट आहे. आपल्याला अॅरे लिस्टमधून काही व्हॅल्यूज काढायचे असतील, जसं स्ट्रिंगमध्ये सबस्ट्रिंग होतं, तसं अॅरेमध्ये अॅरे लिस्टमध्ये आपल्याला लिस्टचा काही पार्ट आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल, तर आपण सब लिस्ट असा फंक्शनचा वापर करू शकतो. आपण ॲज लिस्ट चा वापर करू शकतो. जो एखादा अॅरे आहे किंवा अॅरे लिस्ट आहे आणि त्याला आपल्याला लिस्टमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, त्या अॅरे लिस्ट आपण फंक्शन चा वापर करू शकतो. आपल्याला जर अॅरे लिस्टला अॅरेमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, सो आपण अॅरे कसं बनवतो हे पाहिलं होतं. सो त्या अॅरे फॉर्ममध्ये आपल्याला जर कन्व्हर्जन करायचं असेल, तर टू अॅरे या फंक्शनचा वापर करू शकतो. सो आपण प्लेयर्स जो एक्झाम्पल बघितलं होतं, प्लेयर्स हे आपलं अॅरे लिस्ट आहे. त्याला डॉट टू अॅरे आणि आपण त्यात अॅरेचं व्हेरिएबल असं पास केलं, तर प्लेयर्स हे अॅरे फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होईल. सो आपण जर इंटिजर चा अॅरे लिस्ट बनवला, जो रॅपर क्लास होता आणि आता आपल्याला इंटिजर ह्या प्रिमिटिव्ह टाइपच्या अॅरेमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल, तर आपण ते करू शकतो आणि हे या पद्धतीने करू शकतो. टू अॅरे या फंक्शनचा वापर करून त्यात आपण अॅरेचा व्हेरिएबल पास करणार आपला. सो आता आपण या फंक्शनचा प्लेग्राऊंडमध्ये वापर करून बघूयात. तर आपण प्लेग्राऊंडकडे आता वळूयात. अ, आपण जे प्लेयर्समध्ये 2 प्लेयर्स ॲड केले होते, राहुल आणि अभि यांचीच आपण आता साइज प्रिंट करून बघूया. सो प्लेयर ह्या अॅरे लिस्टची साइज काय आहे? तर साइज आपल्याला असायला हवी राहुल आणि अभि असे 2 प्लेयर्स ॲड केलेत. सो साइज आपल्याला 2 मिळाली हवी. सो 2 आपण हे बघतोय. आता लेट्स से आपण प्लेयर्स अॅरे लिस्टला क्लिअर करतोय. सो आपण क्लिअर या मेथडचा वापर करू आणि त्यानंतर साइज प्रिंट करून बघूयात. सो राहुल आणि अभि अशा दोन्ही व्हॅल्यूज आपण क्लिअर केल्या. तर त्याची साइज आपल्याला मिळायला हवी 0. सो क्लिअर मेथड नंतर आपण कॉमन मिस्टेक केली. जे सेमिकोलॉन ॲड नाही केलं. सेमिकोलॉन ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय साइज मिळते? तर 0. सो हे बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत हॅश सेट्स. सो हॅश सेट हे काय आहे? जसं आपण Pythonमध्ये बघितलं होतं सेट जे असतात आपण त्यात मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो आणि ते युनिक व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो. तसेच जावामध्ये हॅश सेट्स असतात जे Pythonच्या सेट सारखेच आहेत. आपण त्यात युनिक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. फक्त एक फरक आहे जावामध्ये, की आपण सेम डेटा टाइपच्या व्हॅल्यूज फक्त स्टोअर करू शकतो. Pythonमध्ये आपण स्ट्रिंग, इंटिजर हे सगळ्या व्हॅल्यूज एका सेटमध्ये स्टोअर करू शकतो. पण जावामध्ये एका हॅश सेटमध्ये आपण सेम डेटा टाइपच्याच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. जर आपण स्ट्रिंग म्हणून डेटा टाइप आपल्या हॅश सेटला दिला असेल, तर फक्त स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. जर इंटिजर टाइप दिला असेल, तर इंटिजरच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सो आपण त्याचा सिंटॅक्स बघूया. हॅश सेट आणि अँग्युलर ब्रॅकेटमध्ये डेटा टाइप असं आपण स्पेसिफाय करणार कारण एका हॅश सेटमध्ये एकाच डेटा टाइपच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सो आपण हे डेटा टाइप सुरुवातीला आपला स्पेसिफाय करणार, की ह्या डेटा टाइपचा हा हॅश सेट आपण बनवतोय आणि मग एक व्हेरिएबलचं नाव आणि इक्वल्स टू न्यू हॅश सेट असं आपण त्या हॅश सेटला इनिशियलाइज करतोय.
सो आपण परत एकदा सिंटॅक्स बघूया. हॅश सेट अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये त्याचा टाइप, मग व्हेरिएबलचं नाव इज इक्वल्स टू न्यू हॅश सेट आणि ओपन क्लोज राउंड ब्रॅकेट्स. आता आपण एक नवीन हॅश सेट बनवण्यासाठी आपल्याला काय-काय लागतं. सर्वात आधी आपल्याला पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. सो हॅश सेट या पॅकेजचा आपण पहिलं इम्पोर्ट करणार सुरुवातीच्या लाईनला प्रोग्रामच्या. त्यानंतर आपण जर स्ट्रिंग टाइपचा हॅश सेट बनवत असेल, सो आपण मेन मेथडमध्ये आपण लिहिणार आहोत हॅश सेट अँग्युलर ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग आणि प्लेयर्स हे व्हेरिएबलला नाव देतोय. न्यू इज इक्वल्स टू न्यू हॅश सेट. सो आपल्याला स्ट्रिंग डेटा टाइपचा हॅश सेट आपण बनवलाय, ज्यात आपण प्लेयर्सचे नेम स्टोअर करण्यासाठी हे बनवलंय. सो आपण आता हॅश सेटवर असणारे काही फंक्शन्स आपण बघूयात. जसे की ॲड मेथड. एक हॅश सेटमध्ये व्हॅल्यू ॲड करण्यासाठी आपण ॲड मेथडचा वापर करू शकतो. कंटेन्स मेथड यूज करून आपण एखादी व्हॅल्यू ती हॅश सेटमध्ये आहे की नाही, म्हणजेच की आपल्याला रिटर्नमध्ये ट्रू किंवा फॉल्स असं मिळणार, जर आपण ती व्हॅल्यू चेक केली कंटेन्स मेथड वापर करून. त्यानंतर आपण रिमूव्ह आपल्याला जर हॅश सेटमधून एखादी व्हॅल्यू रिमूव्ह करायची असेल, तर आपण रिमूव्ह मेथडचा वापर करून ती व्हॅल्यू आपण हॅश सेटमधून रिमूव्ह करू शकतो. तर आपण आता इथं एक एक्झाम्पल करून बघूयात प्लेग्राऊंडमध्ये हॅश सेटचा वापर करून. तर कधी आपण सगळ्या आपला जो आधीचा कोड आहे तो वाइप आउट करूयात आणि जसं की मी म्हटलं आपल्याला हॅश सेट इम्पोर्ट करावे लागेल. बरोबर? तर हॅश सेट पास्कल केसमध्ये सो एच आणि एस कॅपिटलमध्ये. बरोबर? आता आपण आपला प्लेयर्स व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत, जो हॅश सेट आहे आपला. त्यात आपण सगळे स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत, कारण सगळ्यांचे नेम्स आपल्याला स्टोअर करायचे. आपण स्ट्रिंग असं आपण त्याचा डेटा टाइप दिला हॅश सेटच्या अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये. इज इक्वल्स टू न्यू हॅश सेट. ठीक आहे. आता आपण ह्या प्लेयर्समध्ये काही व्हॅल्यूज ॲड करूया. सो प्लेयर्स डॉट ॲड आपण ॲड करूया राहुल. त्यानंतर आपण ॲड करूया प्लेयर्समध्ये अभि. सेमीकोलन राहिला आहे तो आपण ॲड करू आणि आता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये आपण प्लेयर्सला प्रिंट करूयात. सो प्लेयर्समध्ये काय काय व्हॅल्यूज हे आपल्याला चेक करायचे. सो रन करून बघूयात. आता आपलं प्रिंट होणार आहे राहुल आणि अभि. ह्या दोन व्हॅल्यूज आपण आपल्या हॅश सेटमध्ये ॲड केल्या होत्या. आपण प्रिंट केल्यानंतर राहुल आणि अभि असं बघतोय. तर आपण आहे ना राहुल हे पुन्हा एकदा ॲड करून बघूयात व्हॅल्यू. कारण आपला हॅश सेट फक्त युनिक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सो राहुल आपण परत एकदा ॲड केल्याने काय होतंय बघूयात. So आपण राहुल परत ॲड केलं आणि आपण जर प्लेयर्स प्रिंट केलं, त्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज दिसत आहेत राहुल आणि अभि फक्त. पुन्हा एकदा राहुल नाही दिसत आहे, कारण युनिक व्हॅल्यूज फक्त स्टोअर होतात हॅश सेटमध्ये. सो आपण राहुल ही परत व्हॅल्यू ॲड जरी केली, तरी ती एकदाच अपीअर होणार. आपल्या स्लाइड्सकडे वळूयात आणि हॅश सेटच्या अजून काही मेथड्स आहेत ते आपण बघूयात. सो आपण जर हॅश सेट आपले 2 हॅश सेट आहेत आणि त्याचं जर युनियन आपल्याला काढायचं असेल, सो आपण ॲड ऑल असा मेथडचा वापर करून 2 हॅश सेटचं युनियन आपण करू शकतो. हॅश सेटची आपल्याला जर साईज मोजायची असेल, सो आपण साईज मेथडचा वापर करून हॅश सेटमध्ये असणारे किती एलिमेंट्स आहे हे आपण मोजू शकतो. रिटेन ऑल हे आपल्याला जर 2 हॅश सेटमधला जर डिफरन्स हवा असेल, तर आपण रिटेन ऑल ह्या फंक्शनचा वापर करून 2 हॅश सेटमध्ये असणारे इंटरसेक्शन हे आपण काढू शकतो. तसंच कंटेन्स ऑल जर आपल्याला 2 हॅश सेटमध्ये सुपरसेट किंवा सबसेट आपल्याला बघायचं असेल, तर कंटेन्स ऑल मेथडचा वापर करून आपण एका हॅश सेटमध्ये सगळ्या व्हॅल्यूज दुसऱ्या हॅश सेटच्या आहेत की नाही हे चेक करण्यासाठी पण कंटेन्स ऑल असं मेथडचा वापर करून बघू शकतो. रिमूव्ह ऑलने आपल्याला एक हॅश सेटमधून दुसऱ्या हॅश सेटमध्ये असणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज रिमूव्ह करून बघायच्या असतील, म्हणजेच की आपल्याला डिफरन्स चेक करायचा असेल, तर रिमूव्ह ऑल मेथडचा वापर करू शकतो. तसंच आपण एखाद्या अॅरे लिस्टमध्ये आपल्याला हॅश सेट कन्व्हर्ट करायचं असेल, तर आपण अॅरे लिस्ट जसं बनवतो, तसं आपण सेम व्हेरिएबल डिक्लेअर करणार आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये हॅश सेट हे पास करणार. सो आपण इथे एच सेट असं कन्स्ट्रक्टरमध्ये पास करतो आणि ते अॅरे लिस्टमध्ये कन्व्हर्ट होतीये. आता आपण बघणार आहोत हॅश मॅप्स. हॅश मॅप्स काय असतात? सो आता आपण बघितलं अॅरे लिस्ट आणि हॅश सेट. आता आपण बघणार आहोत हॅश मॅप. हॅश मॅप आपण जर Pythonशी जर कंपेअर करायचं असेल, तर Pythonमध्ये जसे डिक्शनरी असतात, तसे जावामध्ये हॅश मॅप्स असतात. सो जे की व्हॅल्यू पेअर आपण म्हणतो, जावामध्ये आपल्याला जर डिक्शनरी टाइपचा डेटा हवा असेल किंवा असा आपण उपयोग करणार आहोत, तर हॅश मॅपचा आपण वापर करू शकतो. हॅश मॅपमध्ये की आणि व्हॅल्यू अशा पेअरमध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्या जातात. सो हॅश मॅपमध्ये आपण एक की देऊ शकतो आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, हे एका डेटा फॉर्ममध्ये आपण स्टोअर करू शकतो. सो त्याचा आपण एक्झाम्पल बघूया. हॅश मॅप आणि ब्रॅकेटमध्ये की टाइप आणि व्हॅल्यू टाइप असं आपल्याला स्पेसिफाय करायचं आहे. व्हेरिएबलचं नाव देऊन इक्वल्स टू न्यू हॅश मॅप. आता आपण इकडं की टाइप आणि की व्हॅल्यू चं व्हॅल्यू टाइप असं आपण डिफाइन करतोय आपल्या हॅश सेटच्या अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये. हे कशासाठी आहे?
तर आपली की ही कुठल्या डेटा टाइपची आहे हे आपल्याला स्पेसिफाय करावं लागेल आणि आपली व्हॅल्यू ही पण कुठल्या डेटा टाइपची आहे. सो आपल्या की सुद्धा कुठल्याही डेटा टाइपची असू शकते आणि व्हॅल्यू सुद्धा कुठल्याही डेटा टाइपची असू शकते. ते फक्त आपल्याला सुरुवातीला स्पेसिफाय करावं लागेल. जेव्हा आपण हॅश मॅप बनवतो, तेव्हा आपली कीचं टाइप आणि व्हॅल्यूचं टाइप हे आपल्याला स्पेसिफाय करायचं आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात, की हॅश मॅप कसं आपण बनवू शकतो. सर्वात आधी आपल्याला हॅश मॅप हे इम्पोर्ट करावी लागेल. त्यानंतर आपण मेन मेथडमध्ये हॅश मॅप स्ट्रिंग कॉमा इंटिजर्स. सो आपलं की हे स्ट्रिंग टाइपचं असणार आहे आणि इंटिजर टाइपचं आपलं व्हॅल्यूज असणार आहे. आपण प्लेयरचा स्कोर आता स्टोअर करणार आहोत. सो प्लेयरचा स्कोर कसा असणार? त्याचं की असणार आहे प्लेयरचं नाव आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे त्याचा स्कोर. सो स्कोर हा इंटिजर टाइपचा आहे आणि प्लेयरचं नाव हे स्ट्रिंग टाइपचं आहे. सो आपण हॅश मॅप स्ट्रिंग कॉमा इंटिजर आणि प्लेयर स्कोर असा व्हेरिएबल इक्वल्स टू न्यू हॅश मॅप असं बनवणार. तर आपण हॅश मॅपवर वापरणारे कुठले मेथड्स हे कसे वापर करता येईल आणि कुठल्या मेथड्स असतात हे आपण बघणार आहोत. सो पुट मेथडचा वापर करून आपण हॅश मॅपमध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतो. सो पुटचा वापर आहे तो व्हॅल्यू ॲड करण्यासाठी आहे. गेट फंक्शनचा वापर करून आपण एखादी व्हॅल्यू आपण रिट्रीव्ह करायची असेल, तर आपण गेट मेथडचा वापर करणार आणि त्यामध्ये असणारी सो आपण की स्पेसिफाय करून त्या कीच्या अगेन्स्ट काय व्हॅल्यू आहे हे आपण रिट्रीव्ह करणार. सो गेटमध्ये आपण की हे पास करणार. जसं इथं रॉबर्ट पास केले, ही त्याची की आहे. सो रॉबर्टच्या अगेन्स्ट काय व्हॅल्यू आहे हे आपण रिट्रीव्ह करणार. सो या केसमध्ये 145 हे गेट मेथड रिटर्न करणार. आपल्याला की एखादी की जशी रॉबर्ट आहे, रॉबर्टची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची आहे. सो आपण रिप्लेस मेथड वापर करणार आणि रिप्लेसमध्ये त्याची की स्पेसिफाय करणार. त्या कीच्या अगेन्स्ट जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस होऊन जाणार. आणि आपल्याला एखादं की रिमूव्ह करायची, की आणि त्याची व्हॅल्यू हे एकत्र आपल्याला रिमूव्ह करायचे. सो आपण डॉट रिमूव्ह म्हणजे रिमूव्ह मेथड आपण चा वापर करणार आणि त्यात आपण की स्पेसिफाय करणार. सो आपण डॉट रिमूव्ह रॉबर्ट असं रिमूव्ह केल्यानंतर रॉबर्ट आणि त्याची जी काही व्हॅल्यू असेल 139 ही लेटेस्ट व्हॅल्यू हे दोन्ही निघून जातील त्या हॅश मॅपमधून. सो आता आपण त्याचा प्लेग्राऊंडमध्ये करून बघूयात वापर. तर सगळ्यात आधी आपण हे आपला कोड वाइप आउट करूयात आणि आता आपण हॅश मॅप हे इम्पोर्ट करणार आहोत आणि इम्पोर्ट केल्यानंतर हॅश मॅप आपण आपला डिक्लेअर करूयात. सो हॅश मॅप आपण बनवतोय आणि आपल्याला प्लेयरचा स्कोर सेव्ह करायचा आहे. सो प्लेयरची जे डेटा टाइप आहे म्हणजे प्लेयरचं नावाचं डेटा टाइप हे स्ट्रिंग आपण स्पेसिफाय करणार आणि इंटिजर. सो इंटिजर हा आपण रॅपर क्लास ह्या प्रिमिटिव्ह डेटा टाइपच्या रॅपर क्लासचा उपयोग करणार आहोत इकडं आणि प्लेयर्स स्कोर हा आपला हॅश मॅपचा व्हेरिएबल आहे. न्यू हॅश मॅप अशा पद्धतीने आपण आपला हॅश मॅपचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि आता प्लेयर्स स्कोर मध्ये आपला व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. सो पुट राहुल कॉमा प्लेयरचं नाव आणि त्याची व्हॅल्यू. सो की आणि व्हॅल्यू. प्लेयर्स स्कोर डॉट पुट आपण आता अभि ह्या प्लेयरची व्हॅल्यू ऍड करणार आहोत म्हणजे प्लेयरचा स्कोर. सो अभि ही की आणि 50 ही त्याची व्हॅल्यू आणि आता प्रिंट करून बघूयात आपण. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट प्लेयर स्कोर. आपण आता रन करून बघूयात प्लेयर स्कोरमध्ये कशा व्हॅल्यूज आहेत. सो राहुल इज इक्वल्स टू 100 असं आपल्याला कळतंय. राहुल की मध्ये व्हॅल्यू आहे 100 आणि अभि या की मध्ये आहे व्हॅल्यू 50. सो असं आपलं प्रिंट झालंय. सो परत एकदा आपण आता स्लाइड्स बघूया. सो हॅश मॅप्स मध्ये असणारे अजून काही मेथड्स. सो जर आपल्याला हॅश मॅपमध्ये असणारे सगळे कीज हे फाइंड आउट करायचे असेल तर की सेट असा आपण मेथडचा वापर करून सगळे कीज रिट्रीव्ह करू शकतो. सो हॅश मॅपमध्ये आपण जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं राहुल अभि हे की होते. हे रिट्रीव्ह आपल्याला करायचे असतील तर हॅश मॅपमध्ये असणारा फंक्शन की सेट ह्याचा वापर करू शकतो. आपल्याला सगळे व्हॅल्यूज रिट्रीव्ह करायचे असेल तर व्हॅल्यूज हा फंक्शन आपण कॉल करून सगळे व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. त्यानंतर एंट्री सेट आपण फंक्शनचा वापर करून त्यात असणारे सगळे एलिमेंट्स हे रिट्रीव्ह करायचे असेल तर एंट्री सेट हा फंक्शन आपण यूज करणार आहोत. त्यानंतर पुट ऑल जर आपल्याला एका हॅश मॅपमध्ये दुसऱ्या हॅश मॅपच्या सगळ्या व्हॅल्यूज फिल करायच्यात किंवा ऍड करायच्यात तर आपण पुट ऑल फंक्शनचा वापर करून ह्या पद्धतीने एका हॅश मॅपमध्ये डॉट पुट ऑल आणि त्याच्या पॅरामीटरमध्ये फंक्शनच्या आपण दुसरा हॅश मॅप असा हा व्हेरिएबलचं नाव देणार. सो जे हॅश मॅप 1च्या सगळ्या व्हॅल्यूज आहे हे हॅश मॅप 2 मध्ये स्टोअर होणार आहे. सो बेसिकली आपण ते कॉपी केले. आपल्याला हॅश मॅपमध्ये असणारी त्याची साईज की किती व्हॅल्यूज आहेत किंवा किती पेअर्स की व्हॅल्यू पेअर्स आहेत ते आपल्याला साईज या साईज फंक्शनमधून काढता येईल. त्यानंतर कंटेन्स की एखादी की जसं की राहुल ही की आपल्या हॅश मॅपमध्ये अवेलेबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी कंटेन्स की आपण बघू शकतो किंवा त्याची व्हॅल्यू जर आपल्याला व्हॅल्यू ही
पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्या हॅश मॅपमध्ये आहे की नाही, हे आपल्याला चेक करायचं असेल तर कंटेन्स व्हॅल्यू हा मेथड आपण यूज करू शकतो. हे सगळे मेथड्स तुम्हाला आपल्या चीट शीटमध्ये सापडेल. ते तुम्ही नक्की त्याचा अभ्यास करून त्याच्यावर प्रॅक्टिस करा. आता आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये काय-काय शिकलो हे की टेकअवेजचं समरी बघूयात. सो आपण बघितले जावा कलेक्शन्स. त्या कलेक्शन्समध्ये आपण पाहिले की अरे लिस्ट, हॅश सेट आणि हॅश मॅप हे आपण 3 टाइपचे कलेक्शन्स मधले डेटा टाइप्स आपण पाहिले.